कपड़ों के किसी भी ब्रांड को पाइए एक ही छत के नीचे। जेंट्स के लिए नित नए कलर्स और डिजाइन के लिबास ब्रांड हब मेंस वेयर में। शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स या फिर ट्राउजर, हर किस्म के नेशनल और इंटरनेशनल तमाम बड़े ब्रांड की कंपनियों के लिबास का मरकज। सीजन हो या ऑफ सीजन, हमेशा मिलेगा कम से कम 50% से 90% तक का डिस्काउंट। ब्रांड हब मेंस वेयर, बजाज अस्पताल के करीब, वजीराबाद, नांदेड़। मुल्क को आज़ाद हुए 75 बरस हो गए हैं, लेकिन कई समाज ऐसे भी हैं जिन्हें आज तक बुनियादी सहूलियात मैसर नहीं हुई। ऐसे ही समाजों में आदिवासी पारधी समाज का नाम भी शामिल है। इस समाज के लोगों के पास ना ही राशन कार्ड है और ना ही जात का सर्टिफिकेट, वोटिंग कार्ड, आधार कार्ड और पैन कार्ड भी नहीं है। ऐसे में अपने बुनियादी हुकूक के लिए इन्हें आज भी जिद्दोजहद करना पड़ रहा है। नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू इन्होंने इन्हीं हुकूक के लिए एहतजाजी धरना दिया। धरने में खवातीन की बड़ी तादाद मौजूद थी। मरने की वेदना सहन करना पड़ती है। मैं इस जगह पे 11 महीने उपोषण आंदोलन की जिला अधिकारी साहब ने हमको वचन दिया, अरुण डोंगरे साहब, चंद्रशेखर मीना साहब ने वचन दिया की शिलाताई तुम गावात जाऊन राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। त्यांच्या एक शब्दावर मी गावात आतापर्यंत आहे, मात्र आमच्यावर खूप अन्याय होत आहे, बहिष्कार आहेच आहे। आम्हाला गावातून आम्हाला फरार दाखवतात, आमच्यावर सतत अन्याय करतात, आमच्या मुलींना महिलांना छेडछाणी करतात, आम्हाला येता जाताना खूप त्रास करतात। आम्ही हे जित्यापणी वेदना सहन करता आहे। कलेक्टर साहेब आम्हाला न्याय द्या, नाही तर चोरी करण्याचा परवानगा द्या, नाही तर आत्महत्या करण्याचा परवानगा द्या। हे आज डिक्लेअर झाला पाहिजे, आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, सरसकट आमचं पुनर्वसन झाले पाहिजेत। माझ्या जेवढ्या मागण्या आहेत, आज 16-17 मागण्या आहेत माझ्या, ते पूर्ण झाल्या पाहिजेत। एवढं म्हणून मी इथं थांबते। जय संविधान, जय आदिवासी, सत्तेमेव जयते। सत्ते परेशान हो सकता है, पराजित नहीं। आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी पारधी समाजांचा मोर्चा निघालेला आहे। शिलाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला, त्या मोर्चाला CITU नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आणि आदिवासींवर जे विशेषतः पारधी समाजावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याची जोमाने प्रक्रिया अमृत महोत्सवी वर्षामध्ये देखील चालू असणं म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे। पिंपरी मेहपाल या गावातील 10 कुटुंब जे पारधी समाजाचे आहेत त्यांचं पुनर्वसन नांदेड शहरामध्ये करावं, अशी या मोर्चातली प्रमुख मागणी आहे। आणि त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पिंपरी मेहपाल येथील सर्व पारधी समाजातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने नांदेड शहरामध्ये त्यांचं पुनर्वसन करून त्यांना जो जमीन धारणा कायद्यानुसार जमीन मिळण्याचे हक्क आणि अधिकार आहेत त्याची देखील अंमलबजावणी जिल्हाधिकारी महोदयांनी करावी, अशी आमची मागणी आहे। आणि आमचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे। धन्यवाद।